आज दिनांक 4/6/2026 या रोजी आम्ही महानगरपालिका जालना इथं आलेलो आहे. वार्ड क्रमांक 12, प्रभाग क्रमांक 12 इथून नागरिकांची समस्या घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. उप आयुक्त या मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे. कारण लाखो लिटर पाणी आता जी टाकी बनून किमान 1-1.5 वर्ष झालेलं आहे, ती टाकी लिकेज आहे. कमीत कमी हजारो लाखो लिटर पाणी त्या टाकीतून वाहून जात आहे. आणि तसंच आपल्याला माहीतच आहे का जालना शहर पाणीमुळं किती त्रस्त आहे. तरी लाखो लिटर पाणी तिथून गळत आहे. टाकी बनून आता सध्या नवीनच टाकी आहे, 1-1.5 वर्ष झालेलं आहे ती टाकीला. सुंदरनगर प्रभाग क्रमांकमध्ये रोडवरच ही टाकी आहे. ऑटो रिक्षा समोरच तिथे टाकी गळत आहे. आणि हेच निवेदन आम्ही मॅडमला दिलेलं आहे उपायुक्त. दुसरं काय म्हणताय? आणि अजून मुद्दा सुंदरनगर प्रभाग क्रमांक 12 इथं ड्रेनेज लाईन किमान नावाला ड्रेनेज लाईन नाही आहे. ड्रेनेज लाईन नाही म्हणून तुम्ही कॉन्क्रीट रस्ते ह्याचं तर नावच घेतलं जात नाही. मागील नगर परिषदमध्ये सुंदरनगर भागचा गलिज बस्ती म्हणून नाव समाविष्ट होता. तरी आम्हाला असं वाटलं की किमान महानगरपालिका झाल्यावर काहीतरी सुधारणा होईल. आणि हे मूलभूत सुविधा नागरिक एकदम त्रस्त आहे. नावाला रोड नाही, नाल्या नाही, ड्रेनेजचं पाणी घरात वाहून जातं आणि प्रशासन झोपेत आहे. आम्ही वारंवार नगरसेवकांना सांगितल्यानंतरही आमचं काही निर्वाहन होत नाही त्याचं. म्हणून आम्ही आज मॅडमला निवेदन दिलेलं आहे. आमचं सार्वजनिक एकात्म सामाजिक संघटना हे यांच्यातर्फे मॅडमला समजून आम्ही सांगितलेलं आहे. काय सांगितलं? हा, मॅडमला आमचं जे पण हे समस्या ऐकून घेतलेलं आहे आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का याच्यावर मी पाणी पुरवठा अधिकारी असेल किंवा स्वच्छता विभागाला पण मी सांगते का तुमचं समाधान काहीतरी काय होईल. नाव आपलं? माझं नाव शेख शाकीर, सुंदरनगर, चंदनजिरा.